गरज नाही असं मला वाटतंय. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी या सगळ्याविषयी नेमकं काय म्हटलंय बघूया. आमच्या पक्षात नसलेले मंडळी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार आहे हा ठरवण्याचा अधिकार इतर कुणालाही नाही. उद्याच्या काळामध्ये सर्वस्वी अधिकार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, पक्षाच्या जबाबदाऱ्या घेत असताना कुणाला कुठल्या भागातली विभागातली जबाबदारी दिली पाहिजे, विधिमंडळाचं कामकाज करत असताना कुणाला विधिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करायचे, कुणाला वेगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्या, हा सर्वस्वी अधिकार हा सुनित्रा वहिनी अजितदादा पवारांचाच असेल. त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीनं कुठल्याही स्टेटमेंट केलं तर त्याला कुठल्याही प्रकारे दुजोरा देऊ नका. त्यांना एवढा दावा करायचा उतवळेपणा का आलाय? एवढा उतवळेपणा आजच का? ज्या वेळेला दादा हयातीत होते दादांना तुम्ही कधी कुणी चांगल्या पद्धतीनं पाहिलं? कुणी का दादांना तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही पक्षाचा अध्यक्ष करू नाही पाहिले? मुख्यमंत्री म्हणून दादांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याकरता का नाही एकवटले? ठीक आहे, आज मला त्याच्यात जाऊ नका, माझी विनंती तुम्हाला. या सगळ्या प्रक्रियेत किंवा या घटनेत आज तुम्ही दुःखामध्ये हे राजकीय विषय कुणी आणू नये. महाराष्ट्राच्या राजकारणामधली सगळ्यात मोठी पुढची बातमी आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची थेट माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. ही बातमी समोर आल्याच्या नंतर आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी गोयल यांचा हा दावाच फेटाळून लावलाय. कालच सुनेत्रा पवार यांच्याकडे एकमतानं पक्षानं संविधानिक अधिकार सोपवले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार का, किंवा राष्ट्रवादीचा अध्यक्ष नेमका कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अद्यापही कायम आहे. The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Praful Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP, given that he has lost the people's trust and the vote. पियुष यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असं काही निर्णय झालेला नाही. त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नेमणूक झालेली नाही असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय. ते काय लिहितात आपण बघूयात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याची माहिती काही माध्यमांमध्ये सुरू आहे. मी स्पष्ट सांगू इच्छितो की हे अहवाल पूर्णपणे निराधार आहेत आणि यामध्ये कोणतंही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. इथे वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करून निर्णय घेतले जातात. पदाधिकाऱ्यांसोबतचा संवाद साधून आणि सदस्यांच्या भावनांचा आणि सामूहिक इच्छेचा आदर केला जातो. एक राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्ही या बाबींमध्ये स्थापित प्रक्रियेचं पालन करतो. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण आहे. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रफुल्ल पटेल यांच्या विधानावरून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. एका वरिष्ठ पत्रकारानं मला प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त झाल्याविषयी चुकीची माहिती दिली होती. त्या माहितीची शहानिशा न करता मी ते वक्तव्य केलं. अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे आणि या पोस्ट सोबत त्यांनी काही महत्त्वाचे सवाल देखील विचारले आहेत. आपण बघूयात. त्यांनी असं म्हटलंय, हा घातपात आहे की घात आहे? अजितदादांच्या अचानक जाण्याने बधीर झालो. कसे झालो, का झालं, काहीच कळत नाही. जे घडलं त्याची पारदर्शक चौकशी होणं गरजेचं आहे. ते जगासमोर येणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. फ्लाईट 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश हे ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावा. दोघांना एकाच वेळेला उशीर.
अचानक पायलटचा बदल आणि त्यानंतरची सेफ्टी प्रक्रिया, या सर्व बाबींची सविस्तर आणि पारदर्शक माहिती सार्वजनिक का करत नाही, असा सवाल त्यांनी विचारलाय. याची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण यामधूनच घात की अपघात हे समजेल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता भाष्य केलंय. अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये शपथविधी घ्यायला काहीच हरकत नसेल, असं त्यांनी म्हटलंय. बिझनेस ॲज युज्युअल असेल तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशी थांबवायची नाही. पार्थ पवारांच्या विरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करा. खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करा, अशी मागणी देखील दमानिया यांनी केली आहे. पार्थ पवारांवरती चौकशी सुरू असताना राज्यसभेचं खासदार बनवणं हे चुकीचं असल्याचं देखील दमानिया यांनी लिहिलं आहे. धनंजय मुंडेही सुनेत्रा पवारांच्या मागे पुढे फिरतायत. संधी साधू माणूस, परत येण्याची तडफड. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत धाराशिवमध्ये संकेत दिले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख